गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण PHPमधले जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स आपण स्टडी केलं. त्याच्यापैकी आपण क्लासेस, ऑब्जेक्ट्स पाहिलं, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर आपण बघितलं, इनहेरिटन्स आपण पाहिलं, ओव्हरलोडिंग बघितलं आपण, फंक्शनचं ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग हे सगळं आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मागचे जे काही व्हिडिओ लेक्चर आपले झाले. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत क्रिएटिंग अँड व्हॅलिडेटिंग द फॉर्म्स. आता क्रिएटिंग अँड व्हॅलिडेटिंग द फॉर्म्स म्हणजेच काय की आपल्याला ह्या ठिकाणी ग्राफिकल ॲप्लिकेशन्स डिझाईन करायचे आहेत PHP थ्रू. जे काही ग्राफिकल कॉम्पोनंट्स आहेत त्या ग्राफिकल कॉम्पोनंट्स थ्रू आपण फॉर्म्स काय करणार या ठिकाणी डिझाईन करणार आहोत. तर फॉर्म डिझाईन करण्यासाठी जे काही फॉर्ममधला जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे किंवा डेटा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला PHPमध्ये 2 मेथड्स आपण यूज करतो. तर ते मेथड आहेत गेट अँड पोस्ट मेथड. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे 2 मेथड समजून घेणार आहोत. तर चला पाहूयात आपण गेट आणि पोस्ट मेथड काय आहेत ते. इंट्रोडक्शन जर आपण पाहिलं तर वी क्रिएट अँड यूज फॉर्म्स इन PHP. म्हणजे आपण काय करतो, फॉर्म्स आपण क्रिएट करतो. फॉर्म्स म्हणजेच काय की जो काही तुमचा एक पेज असेल HTML डॉक्युमेंटचा त्याच्यावर आपण काही ग्राफिकल कंपोनंट्स ॲड करतो आणि ते ग्राफिकल कंपोनंट्स काय साईड असतात, डेटा इनपुट घेण्यासाठी किंवा डेटा आउटपुटला दाखवण्यासाठी. म्हणजे जे आपल्याला जर काही शो करायचं असेल तर ते आपण त्याच्या थ्रू शो करू शकतो किंवा आपण इनपुट घेऊ शकतो. तर ते जे काही वेगळे कंपोनंट्स आहेत ते एका फॉर्मवर आपण काय करतो की प्लेस करतो आणि फॉर्म हे आपण सबमिट केल्यानंतर तो फॉर्म पर्टिक्युलर आपला जो काही वेब पेज असेल, जो काही आपला डेटा ज्या ठिकाणी सेव्ह आहेत तर त्या ठिकाणावरनं डेटा काय होतात की एक्स्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे. तर हे फॉर्म सबमिट करण्यासाठी किंवा हे फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण काय यूज करतो तर गेट अँड पोस्ट मेथड आपण काय करतो की यूज करतो. टू गेट द फॉर्म डेटा वी नीड टू यूज PHP सुपर ग्लोब्स $get and $_post. दॅट मीन्स इफ यू वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट द डेटा फ्रॉम अ वेब पेज, म्हणजे जे काही तुमचं वेब पेज असेल किंवा फॉर्म असेल, मीन्स इफ यू वॉन्ट टू गेट द डेटा फ्रॉम फॉर्म, म्हणजे फॉर्मकडनं आपल्याला डेटा जर एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल. फॉर्म इज नथिंग बट वन HTML डॉक्युमेंट. इट कन्सिस्ट ऑफ द सम ग्राफिकल components like a text field, text area, then list, choice. All these things we placed on the web page, then we can create a one graphical form. एक graphical form आपण create करतो. But if you want to extract the data from that form, then we need 2 methods. One is the $_get method and $_post method. These are the 2 basic methods which we use for the designing a web page. So the form request may be get or post. म्हणजे फॉर्मची रिक्वेस्ट मे बी गेट असेल किंवा मग पोस्ट असेल, अकॉर्डिंग टू द फंक्शन, अकॉर्डिंग टू द यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म. म्हणजे त्या पर्टिक्युलर फॉर्मच्या यूजनुसार आपण ते ठरवतो. टू रिट्रीव्ह डेटा फ्रॉम द गेट रिक्वेस्ट वी नीड टू यूज $get फॉर पोस्ट रिक्वेस्ट $post. म्हणजे रिट्रीव्ह जर आपल्याला करायचा डेटा गेट मेथड थ्रू करायचं असेल तर $get यूज करा आणि पोस्ट मेथड थ्रू करायचं असेल तर पोस्ट यूज करा. गेट मेथड जर आपण ह्या ठिकाणी पाहिली तर गेट मेथड कशासाठी आहेत, तर गेट मेथड जी आहेत ती फॉर्मचा डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. जो काही तुमची रिक्वेस्ट असेल त्या रिक्वेस्टवरला डेटा जर आपल्याला रिट्रीव्ह करायचा असेल तर आपण गेट मेथड त्या ठिकाणी यूज करू शकतो. पण जेव्हा आपण गेट मेथड यूज करतो तर त्यावेळेस गेट मेथड थ्रू जेव्हा आपण डेटा ट्रान्सफर करतो तर त्यावेळेस तुमचा डेटा हा मीन्स गेट रिक्वेस्ट इज द डिफॉल्ट फॉर्म रिक्वेस्ट. ही एक डिफॉल्ट फॉर्म रिक्वेस्ट आहेत. द डेटा पास थ्रू द गेट रिक्वेस्ट इज विजिबल ऑन द URL ब्राउझर, सो इट इज नॉट सेक्युअर्ड. म्हणजे जे काही तुमचं गेट मेथड आहेत तर गेट मेथड ही बाय डिफॉल्ट आहे. जर तुम्ही कुठलीच मेथड यूज नाही केली डेटा ट्रान्समिशनसाठी तर त्यावेळेस किंवा तुमची रिक्वेस्ट ट्रान्समिट करण्यासाठी तर त्यावेळेस बाय डिफॉल्ट ही गेट मेथड असते. पण जेव्हा आपण गेट मेथड थ्रू डेटा ट्रान्समिट करतो तर त्यावेळेस डेटा हा ब्राउझरच्या, जो काही तुमचा ब्राउझर असेल त्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये आपण काय करतो की ट्रान्सफर करतो. म्हणजेच URL मध्येच आपण रिक्वेस्ट काय करतो की ट्रान्सफर करतो. आणि जेव्हा आपण URL मध्ये रिक्वेस्ट ट्रान्सफर करतो त्यावेळेस आपण जो काही रिक्वेस्ट असेल त्या रिक्वेस्टमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ डेटाच आपण ट्रान्समिट करू शकतो. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकत नाही. आणि त्यानंतर जी काही तुमची रिक्वेस्ट असेल ती रिक्वेस्ट त्या ब्राउझरमध्ये इझिली काय होतात की विजिबल होते. कशा थ्रू, गेट मेथड थ्रू. तर एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूत की let's see the simple example to receive the data
फ्रॉम द गेट रिक्वेस्ट इन PHP. आता PHP कडनं आपण जे काही तुमचं गेट मेथड असेल त्या गेट मेथडकडनं डेटा जे काही एक्स्ट्रॅक्ट करतो आपण, तर ते कशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येईल म्हणजे रिसीव्ह करता येईल हे आपण एक्झाम्पल थ्रू पाहूयात. ठीक आहे. तर इथं एक form.html नावाचं एक आपण फॉर्म क्रिएट केलात. आता form.html म्हणजेच काय, एक वेब डॉक्युमेंट आपण क्रिएट करतो. या वेब डॉक्युमेंटवर आपण फॉर्म नावाचा टॅग घेतलात. ॲक्शन हे ॲट्रिब्यूट आहेत. ॲक्शन म्हणजेच आपल्याला कुठल्या प्रकारची ॲक्शन परफॉर्म करायची जेव्हा फॉर्म काय होईल की सबमिट होईल. ठीक आहे. ॲक्शन हे ॲट्रिब्यूट आहेत आणि फॉर्म हा काय आहेत की टॅग आहेत. त्याच्यानंतर फॉर्म ॲक्शन काय केलं आपण, welcome.php फाईल काय होईल की ओपन होईल. म्हणजे PHP फाईल ओपन होईल विथ कोणासोबत होईल, तर मेथड असेल गेट मेथड. मेथड काय येतील, गेट मेथड. मेथड ऑल्सो वन ॲट्रिब्यूट. कुठली मेथड यूज केली तर आपण गेट मेथड यूज केली. देन नेम, इनपुट टाईप. इनपुट टाईप म्हणजेच इफ यू वॉन्ट टू ॲड सम ग्राफिकल कॉम्पोनंट्स इन HTML देन वी नीड सम इनपुट टाईप्स. म्हणजे आपल्याला जर एखादं कंपोनंट ॲड करायचं आहेत कशावर, HTML डॉक्युमेंटवर, तर त्यासाठी आपल्याला इनपुट टाईप्स लागतात. तर इनपुट टाईप आपण ह्या ठिकाणी काय घेतलं, टेक्स्ट. म्हणजेच काय होईल, टेक्स्ट फील्ड ह्या ठिकाणी क्रिएट होईल. एक टेक्स्ट फील्ड बनेल आणि टेक्स्ट फील्डला नाव असेल दॅट इज अ नेम. नाव काय असेल तर त्याचं इंटरनल नेम इज द नेम. देन इनपुट टाईप सबमिट बटन. इनपुट टाईप काय आहेत, सबमिट बटन. या ठिकाणी नेम आणि ह्या ठिकाणी असेल सबमिट बटन इज नथिंग बट द पुश बटन, ज्याला आपण काय म्हणतो की पुश बटन. इट हॅज वन नेम दॅट इज अ विजिट. त्याला नाव काय असेल तर विजिट नाव असेल. वेन वी क्लिक ऑन दॅट बटन देन युअर ॲक्शन विल परफॉर्म अँड welcome.html फाईल विल बी द ओपन बट दॅट फाईल एक्स्ट्रॅक्ट द डेटा विच इज इनपुटेड इनसाइड द इनपुट टाईप. म्हणजे या ठिकाणी काय होईल की जो काही सबमिट बटन आहेत आपला, सबमिट बटनवर जेव्हाही आपण क्लिक करू तर त्यावेळेस ही जी काही ॲक्शन परफॉर्म होईल आणि ही जी काही रिक्वेस्ट असेल कुठल्या टाईपची, गेट रिक्वेस्ट टाईपची, त्या रिक्वेस्टमध्ये आपण जो काही डेटा ट्रान्समिट करू इनपुट टाईपमध्ये नेम, तर तो जो काही नेम असेल तो आपल्याला विजिबल होईल आपल्या ब्राउझरवर. ठीक आहे. तर हा एक HTML फॉर्म आपण क्रिएट केलात. हे एक स्टॅटिक फॉर्म आपण बनवलात. याला आपल्याला डायनॅमिक करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला काय लागेल तर एक PHPचं स्क्रिप्ट आपल्याला त्या ठिकाणी लागेल. तर नेक्स्ट फाईल कुठली असेल तर PHPची आपण एक स्क्रिप्ट या ठिकाणी बघू. तर welcome.php आपण ह्या ठिकाणी यूज केलं. म्हणजे ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर कुठं कॉल होईल तर welcome.php त्या ठिकाणी कॉल होईल. तर आपल्याला माहिती आहेत ओपन टॅग आणि क्लोजिंग टॅग कशाचं तर आपल्या PHPचं आहेत. तर $नेम एक व्हेरिएबल आपण घेतलं इक्वल्स टू मेथड ह्या ठिकाणी मेन्शन केली. तर आपण मेथड कुठली असेल तर $गेट मेथड. गेट मेथड म्हणजेच काय की तुमची रिक्वेस्ट ही ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये म्हणजेच URL मध्ये तुमची रिक्वेस्ट काय होईल की ट्रान्समिट होईल. तर इथं आपण कुठलं व्हॅल्यू आपल्याला रिसीव्ह करायची आहेत तर नेम. नेम म्हणजेच कुठलं, तर नेम म्हणजेच ह्या ठिकाणी नेम जे ॲट्रिब्यूट आहेत त्या नेम ॲट्रिब्यूटमध्ये जो काही तुमचं नाव असेल तर त्या नावामध्ये इनपुट व्हॅल्यू काय असेल जे तुम्ही इनपुट कराल, टेक्स्ट व्हॅल्यू काय असेल जे इनपुट तुम्ही कराल, ती व्हॅल्यू म्हणजेच कुठं जाईल तर आपण याला म्हणतो पॅरामीटर पास करणं. तर इथं काय होईल की तुमची व्हॅल्यू पॅरामीटर पास होईल. म्हणजे जो काही नाव तुम्ही इनपुटला द्याल ते नाव कुठं येईल तर नेममध्ये येईल. आणि व्हॅल्यू इन नेम व्हेरिएबल, रिसीव्ह द नेम फील्ड व्हॅल्यू इन अ $नेम व्हेरिएबल. म्हणजेच कुठे येईल त्या नेम व्हेरिएबलमध्ये तुमचं व्हॅल्यू इनपुट येईल. आणि इनपुट आल्यानंतर इको थ्रू आपण त्याला शो करू शकतो की वेलकम त्याच्या $नेम. नेममध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय होईल की आपल्याला आउटपुटला दिसेल. म्हणजे जी की ॲज अ तुम्ही इनपुट कराल कशा थ्रू तर तुमच्या इनपुट टाईप थ्रू तुम्ही इनपुट कराल. तर इथं आपल्याला एक लक्षात येतात की गेट मेथड इज द बाय डिफॉल्ट मेथड फॉर रिसिव्हिंग द डेटा फ्रॉम अ फॉर्मकडनं डेटा रिसिव्ह करण्यासाठी बाय डिफॉल्ट मेथड आहेत. जे काही जर आपण कुठलीच मेथड यूज नाही केली तर बाय डिफॉल्ट कुठली असेल तर गेट मेथड असेल. अँड द गेट मेथड जी काही गेट मेथड आहेत तर ती तुमच्या URL थ्रू डेटा काय करतात की ट्रान्समिट करतात. आणि URL थ्रू जेव्हा आपण डेटा ट्रान्समिट करतो तर त्यावेळेस स्मॉल अमाऊंट ऑफ डेटाच आपण काय करू शकतो की ट्रान्समिट करू शकतो. दुसरं, जेव्हाही आपण एखादी रिक्वेस्ट ट्रान्समिट करतो तर त्यावेळेस त्या रिक्वेस्टचा डेटा काय होतो की विजिबल होतो कशामध्ये, URLमध्ये, जेव्हा तुम्ही गेट मेथड काय कराल की यूज कराल. ठीक आहे. नेक्स्ट आहेत पोस्ट मेथड. पोस्ट request is widely used to submit form that have large amount of data such as file upload, image upload, login form, registration form etc. मीन्स इथं लक्षात येतात की जेव्हाही तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा हँडल करायचा असेल तर त्यावेळेस तुमचं गेट मेथड ही इनफ नाही. बिकॉज गेट मेथडमध्ये आपण डेटा हा URLच्या फॉर्ममध्ये काय करतो की ट्रान्समिट करतो, URLच्या बॉडीमध्ये आपण ट्रान्समिट करतो. ठीक आहे. मग तशा वेळेस जर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर ते आपण गेट थ्रू हँडल करू शकत नाही. त्यावेळेस आपण यूज करतो पोस्ट मेथड. आणि पोस्ट मेथड मॅक्झिमम आपण यूज करतो रजिस्ट्रेशन फॉर्ममधला डेटा कलेक्ट करण्यासाठी किंवा लॉग इन फॉर्म क्रिएट करण्यासाठी किंवा मग तुमचं फाईल अपलोड करण्यासाठी किंवा मग इमेज अपलोड करण्यासाठी, कारण त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो.
पण जेव्हाही आपण पोस्ट मेथड थ्रू डेटा ट्रान्समिट करतो, म्हणजेच द डेटा पास थ्रू पोस्ट मेथड रिक्वेस्ट इज नॉट विजिबल ऑन URL ब्राउझर, सो इट इज सेक्युअर्ड. म्हणजेच हा ब्राउझरच्या URL मध्ये कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन शो होत नाहीत. त्यामुळं हा एक कसं आहे की एक सेक्युअर्ड वे आपण म्हणू की डेटा हँडल करण्यासाठी, फॉर्म हँडल करण्यासाठी. यू कॅन सेंड लार्ज अमाऊंट ऑफ डेटा थ्रू अ पोस्ट रिक्वेस्ट. पोस्ट रिक्वेस्टच्या किंवा पोस्ट रिक्वेस्ट थ्रू आपण लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय करू शकतो की ट्रान्समिट करू शकतो. कारण की डेटा हा पोस्ट रिक्वेस्टच्या बॉडीमध्ये आपण ट्रान्समिट करतो, त्याच्या URL मध्ये आपण ट्रान्समिट करत नाही, तर त्याच्या बॉडीमध्ये काय होतात की ते ट्रान्समिट होतात. तर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूत की कशा पद्धतीने आपण पोस्ट मेथड थ्रू डेटा काय करू शकतो की ट्रान्समिट करू शकतो. इथं आपण एक HTMLचा फॉर्म क्रिएट केलात. फॉर्म म्हणजेच कशासाठी, एक HTML डॉक्युमेंट आपण बनवलं. कशासाठी, तर इनपुट घेण्यासाठी. कारण HTML डॉक्युमेंट थ्रू आपण इनपुट टाईप्स क्रिएट करतो, म्हणजेच कॉम्पोनंट्स आपण ॲड करू शकतो. मग इथं काय केलं आपण, फॉर्म टॅग आहेत, ॲक्शन लॉग इन PHP. म्हणजेच काय होईल की जेव्हाही एखाद्या कॉम्पोनंटवर क्लिक करू तर लॉग इन PHP कडे काय होईल की तुमचा कॉल होईल, म्हणजेच तुमची रिक्वेस्ट कुठे ट्रान्समिट होईल तर लॉग इन डॉट PHP कडे. देन मेथड इथं आपण मेन्शन केली, दॅट इज अ पोस्ट मेथड. एक टेबल बनवला आपण, TR म्हणजेच टेबल रो आणि TR म्हणजेच टेबल डेटा. नेम घेतलं, एक इनपुट टाईप दिलं तर आपण टेक्स्ट, म्हणजे एक टेक्स्ट फील्ड, नेम इक्वल टू टेक्स्ट फील्ड, आणि एक पासवर्ड फील्ड घेतली आपण. पासवर्ड फील्डमध्ये इनपुट टाईप घेतलं, ते म्हणजेच तुमचं पासवर्ड म्हणून एक इनपुट टाईप आहेत. दोन आपले इनपुट टाईप या ठिकाणी क्रिएट होतील, एक टेक्स्ट फील्ड आणि एक पासवर्ड फील्ड. त्याच्यानंतर लास्ट एक सबमिट बटन आपण या ठिकाणी घेतलं, त्याला व्हॅल्यू दिलं लॉग इन म्हणून. ठीक आहे. हा एक HTMLचा फॉर्म आपण या ठिकाणी क्रिएट केला. फॉर्म टॅग क्लोज आणि HTML आपलं टेबल टॅग क्लोज केलं आपण. एक HTMLचा फॉर्म आपण क्रिएट केला. हे एक स्टॅटिक आहेत. याला डायनॅमिक करण्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट लागेल, तर स्क्रिप्ट आपण यूज करतो, दॅट इज PHP. तर इथं ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग हे आपल्याला माहीतच आहेत. नेम व्हेरिएबलमध्ये काय होईल, जो पॅरामीटर आपण पास करू कुठनं, तर तुमच्या लॉग इन फॉर्ममधनं जो पॅरामीटर पास करू तो कोण ॲक्सेप्ट करेल, तर तुमचं नेम व्हेरिएबल ॲक्सेप्ट करेल. कुठल्या फॉर्ममध्ये, तर पोस्ट मेथडमध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये असेल तर पोस्ट फॉर्ममध्ये असेल. त्याच्यानंतर दुसरा पासवर्ड फील्ड आहेत, आपल्याला पासवर्ड पण ॲक्सेप्ट करायचं आहेत कुठनं, तर आपल्या जे काही तुमचं इनपुट टाईप असेल त्या इनपुट टाईपकडनं पासवर्ड फील्डमधला जो डेटा असेल तो पासवर्ड म्हणून आपण ॲक्सेप्ट करू आणि डॉलर पासवर्डमध्ये ते सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर हे दोन्ही जे काही व्हॅल्यू आहेत ते आपल्याला ब्राउझरवर शो करायचे आहेत. नेम अँड युअर पासवर्ड इज जे काही असेल तो पासवर्ड, तर ते आपण इको थ्रू डिस्प्ले करतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे एक स्क्रिप्ट आपण केलं, जो काही डेटा इनपुट येईल कशामधनं, टेक्स्ट फील्डमधनं. तर त्याचं आउटपुट जर आपण पाहिलं तर समजा फॉर एक्झाम्पल आपण लोकल होस्ट fom1.html आपण ओपन केलीत आणि त्याच्यामध्ये इनपुट टाईप हे दोन टेक्स्ट फील्ड आपल्याला या ठिकाणी क्रिएट होताना दिसतात आणि एक तुमचा लॉग इन बटन या ठिकाणी क्रिएट होतं, ज्याला आपण सबमिट बटन म्हणतो. नेम इक्वल्स टू जे काही तुम्ही टाकलात स्नो आपण टाकूत आणि पासवर्ड जो काही समथिंग. तर इथं बघा की आपल्याला आउटपुटचा कन्सोल तुम्ही ब्राउझरवर लोकल होस्ट fom.html जर तुम्ही केलं, टाईप केलं URLमध्ये, तर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल, म्हणजेच तुमची HTML फाईल ओपन होईल आणि आपल्याला दोन टेक्स्ट फील्ड दाखवतील. एक टेक्स्ट फील्ड हा तुमचा युजर नेमसाठी आणि दुसरे टेक्स्ट फील्ड पासवर्डसाठी. आणि जोही काही डेटा तुम्ही टाकाल त्याला सबमिट करण्यासाठी आपल्याकडे लॉग इन बटन आहे. ठीक आहे. तर इथं काहीतरी तुम्ही इनपुट दिलात आणि पासवर्डमध्ये काहीतरी इनपुट दिलात. ते दोन्ही जे काही इनपुट दिलेली व्हॅल्यू असेल, जेव्हा तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल तर त्यावेळेस हा जो काही फॉर्म आहे त्याची ॲक्शन परफॉर्म होईल आणि तो कुठं जाईल, तर तुमच्या लॉग इन डॉट PHP हा फॉर्म ओपन होईल किंवा त्याला तो एक्झिक्यूट करेल. एक्झिक्यूट केल्यानंतर जर आपण आउटपुट पाहिलं तर वेलकम टू स्नो युअर पासवर्ड इज जयस्वाल, म्हणजेच तुमचा पासवर्ड आणि लॉग इन नेम हे आपल्याला इथं मिळेल. कशा थ्रू, लोकल होस्ट लॉग इन डॉट PHP फाईल काय होईल की एक्झिक्यूट होईल. कशा थ्रू, तर HTML फॉर्म थ्रू. अशा पद्धतीनं आपण पोस्ट आणि गेट मेथड हे आपल्या प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. तर आपल्याला इथं लक्षात येईल की पोस्ट मेथडचे यूज काय आहेत आणि गेट मेथडचे यूज काय आहेत. तर तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतात. त्याच्यावरनं तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोस्ट अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ गेट मेथड. म्हणजेच हे प्रॅक्टिकली आपण करून पाहू शकतो. ठीक आहे. तिथं थांबूत आपण. ओके, थँक्यू.